ए येडा झाला का रे तू? म्हणलं म्हणून लगेच टाक्या निघालास? अरे इथे आहे ती. आपल्याला झेपत नाही म्हणून काय झालं? अरे मी हातात घेतली तर करंट लागल्यासारखं झालं बघ. वाटत टाकणार होतो पण आबा म्हणले की इद्याचा कधी अपमान करायचा नाही. ए राणा, अजून काय काय झालं बाईंच्या घरी? तू विचारू नये ना मी सांगू नये. अरे दुसऱ्यांदा डबा उघडता नाही आला मला. हं? आणि वरनं कोणी उघडला? कुणी? त्यांच्या वडिलांना. माझ्या इज्जतीची वरात निघाल्यासारखं झालं बघ. त्यांच्या वडिलांना बनायचे बागायत जा. त्यांचे लई प्रश्न आहेत. परत बोलवलंय घरी. मतलब तू फिर जाणार त्यांच्या घरी? अरे तुझ्या मनासारखं झालं की मग. चोर पकड्या मैंने. परमचारी राणा तर बार बार बाईंच्या घरला जाणार. ए जाणार नाही. झालं. मला नव्हतं जायचं त्यांच्याकडे. त्यांच्या वडिलांचं काम होतं म्हणून गेलतो. एवढी पळापळ केली पण बाई समोर आल्या नाहीत. काय एक शब्द बी बोलला नाहीत. म्हणजे फेरी फुकट गेली म्हणकी. तर काय? चोर पकड्या मैंने. ब्रह्मचारी राणा तर बार बार बाईंच्या घरी जाणार. ए उगाच शहाणपणा करू नकास. काय सारखं चोर चोर मस्करी केली ना बा, रप्पाट दोन चिप्पाड करीन बघ. एक तर माझं मला काय कळना झालं आणि त्यात त्या पद्मा काकू आल्या होत्या तिथं. म्हणजे आता समजा गावभर कळलं असेल की ब्रह्मचारी राणा जेवून गेला तिकडे म्हणून. आणि बरीला ही पुस्तक सुरतच्या गळ्यात मारली पुस्तक. पण तो बी चालक निघाला. परत माझ्या हातात ठेवून गेला स्वतःचा हात मोकळ. काय सुधारणा झालंय बघ. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ.
सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.